जानेवारी अखेर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्यासंबंधी वेगवान पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता सदस्यपदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे। राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका 27% इतर मागासवर्गीय आरक्षणांसह आणि नव्या प्रभाग रचनेनुसार होतील। हे न्यायालयाच्या निर्देशानंतर आता स्पष्ट झालंय। डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आटपून जानेवारी महिन्यात महापालिका निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जिल्ह्याच्या संबंधित जिल्हाधिकारी 10 ऑक्टोबर 2025 रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील। 13 ऑक्टोबर 2025 रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल। त्यावर 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती आणि सूचना दाखल करण्यात येतील। प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून 3 नोव्हेंबर 2025 रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल। दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होतील। कोणतीही निवडणूक आधी कोणतीही नंतर हे अद्याप निश्चित झालं नसलं तरी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आधी घेतली जाईल असं बोललं जात आहे। या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार नसल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.